नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिस्टर बागवान यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहोत SYBCom UNP 2020 नुसार प्रॅक्टिकलसाठी असणारा विषय म्हणजे कॅम्प्युटराइज अकाउंटिंग पेपर फर्स्ट. तो आपण आज सुरू करणार आहोत. मी हा लेक्चर मराठीमध्ये घेतलेला आहे. या पॉईंटची एक्सप्लेनेशन PPT इंग्लिशमध्ये तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथून तुम्ही इंग्लिशमध्ये देखील त्याचा स्टडी करू शकतात. चला तर मग आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. संगणकीकृत लेखांकनाचा परिचय म्हणजेच कम्प्युटराइज अकाउंटिंग म्हणजे काय याचे थोडक्यात इंट्रोडक्शन यामध्ये दिलेलं आहे. आधुनिक व्यावसायिक जगात लेखांकन हा कोणत्याही संस्थेचा कणा आहे. जगातील लेखांकन म्हणजे अकाउंटिंग सॉफ्टवेअर बाजारपेठेत 2023 मध्ये सुमारे $300 बिलियन व्यवसाय झाला आहे आणि 90% लहान व्यवसायात आणि डिजिटल लेखांकनाचा वापर करत आहेत. या बदलामुळे कार्यक्षमतेत 50% वाढ अपेक्षित आहे. लेखांकन म्हणजे अकाउंटिंग. लहान व्यवसाय असेल किंवा मोठा व्यवसाय असेल, तुम्ही आजच्या जगात पाहत असाल, तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करायला गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रिंटेड बिल भेटत असते. आणि हे प्रिंटेड बिल कशामुळे भेटते तर हे डिजिटल अकाउंटिंगमुळे तुम्हाला या ठिकाणी भेटत असते. त्यालाच आपण कम्प्युटराइज अकाउंटिंग असं देखील म्हणत असतो. कम्प्युटराइज अकाउंटिंग म्हणजे काय किंवा संगणकीकृत लेखांकन म्हणजे काय, तर संगणकीकृत लेखांकन म्हणजे आर्थिक व्यवहार नोंदवण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि अहवाल तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करणे. यात डेटा इनपुट करणे, त्याची प्रक्रिया करणे आणि विविध आर्थिक अहवाल तयार करणे यांचा समावेश होत असतो. आता यामध्ये 4 भागामध्ये याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आपण स्टडीसाठी. पहिला म्हणजे सॉफ्टवेअरचा वापर. आर्थिक नोंदणीसाठी विशेष सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर या ठिकाणी केला जातो. डेटा प्रक्रिया. डेटा म्हणजे काय, त्याची आपली आकडेवारी असेल, रोजचे व्यवहार असतील, दैनंदिन रुटीन म्हणजे जे आकडेवारी आपण व्यवसायामध्ये करत असतो त्याचं कलेक्शन. आर्थिक डेटाची नोंद करणे, त्याचं वर्गीकरण करणे आणि विश्लेषण करणे हा भाग आपण डेटा प्रक्रियेमध्ये बघणार आहोत. अहवाल निर्मिती. अहवाल म्हणजे कोणकोणते अहवाल असतात, तर व्यवसाय करताना एखादी कंपनी असेल, छोटा असेल किंवा मोठा व्यवसाय असेल, त्यामध्ये ताळेबंद म्हणजेच बॅलन्स शीट हा अतिशय महत्त्वाचा असतो. आता हा बॅलन्स शीट कशावरून ठरवला जातो, तर व्यवसायाचा नफा तोटा पत्रक म्हणजेच अकाउंटिंगच्या भाषेत म्हटले तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यासारखे अहवाल तयार करणे. उदाहरणार्थ कोणकोणते सॉफ्टवेअर तुम्ही कम्प्युटराइज अकाउंटिंग म्हणून वापरू शकता, तर त्यामध्ये टॅली असेल जो आजच्या सर्वच व्यवसायामध्ये वापरला जातो. त्यानंतर सॅप असेल, क्विक बुक असेल, यासारखे प्रणाली आहेत जे संगणकीकृत लेखांकन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. यामुळे मानवी चुका 80% पर्यंत कमी होतात आणि अचूकता वाढते, ज्यामुळे व्यवसायाची आर्थिक आणि खरी परिस्थिती आपल्याला समजण्यास मदत होत असते. संगणकीकृत लेखांकनाची भूमिका. संगणकीकृत लेखांकन हे केवळ नोंदी ठेवण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. ते व्यवसायांना अचूक आणि वेगवान आर्थिक अहवाल प्रदान करते, ज्यामुळे निर्णय घेण्यासाठी वास्तविक वेळेची माहिती उपलब्ध होते. अचूक आणि वेगवान अहवाल म्हणजे काय, तर आर्थिक माहिती जलद आणि अचूकपणे उपलब्ध होते. निर्णय क्षमता वाढते. निर्णय क्षमतामुळे व्यवस्थापनाला वेळेवर आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होत असते. कर अनुपालन म्हणजे टॅक्स, GST असेल किंवा इतर टॅक्स असतील, हे कर नियमाचे पालन करण्यासाठी कम्प्युटराइज अकाउंटिंग महत्त्वाची भूमिका बजावत असते. जुन्या काळामध्ये मॅन्युअल पद्धत होती. मॅन्युअल पद्धतमुळे काय व्हायचं, लोक एका लेजरवर असेल किंवा एखाद्या वहीवरती ती नोंद करून ठेवायची. ती जर नोंद चुकली आणि आपण तशीच कॅरी फॉरवर्ड पुढच्या पुस्तकात केली तर पुढचे सर्व व्यवहार हे चुकीचे व्हायचे. परंतु आता कम्प्युटराइज अकाउंटिंगमुळे या चुका होण्यास हे चुका टाळण्यामध्ये मदत झालेली आहे. संगणकीकृत लेखांकनाची वैशिष्ट्ये म्हणजे कम्प्युटराइज अकाउंटिंगचे फीचर्स कोणकोणते आहेत. पहिलं फीचर्स आहे त्याच्यातलं स्वयंचलन म्हणजे ऑटोमॅटिक. आता तुम्ही एखादा व्यवहार केला तर त्याची पावती तुम्हाला ऑटोमॅटिक भेटते. बँकेचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्याशी तुमची अमाऊंट ऑटोमॅटिक जुळते. यासारखे काम संगणकीकृत ट्रान्झॅक्शनमुळे होत असतात किंवा अकाउंटिंगमुळे होत असतात. अचूकता येते. गणितातील चुका टाळून उच्च अचूकता साधते. म्हणजेच काय, तुमचे जे अकाउंटिंग असेल त्याच्यातले जर मॅन्युअली तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं असेल तर खूप साऱ्या चुका त्याच्यामध्ये पाहायला आपल्याला भेटतात. तेच जर तुम्ही
कम्प्युटर अकाउंटिंगमध्ये त्याची अमाऊंट टाकली तर सर्व बॅलन्स तुम्हाला ऑटो टॅली होऊन भेटतं. म्हणजे या ठिकाणी तुमच्या चुका टाळण्यास मदत होत असते. जलद अहवाल त्या ठिकाणी भेटतो. काही सेकंदात आपल्याला कंपनीला प्रॉफिट झाला आहे, लॉस झाला आहे, किती सेल झाला, किती माल आपण परचेस केला, किती क्वांटिटीचा माल आपल्या व्यवसायामध्ये शिल्लक आहे, या सर्व गोष्टी काही सेकंदात आपल्याला भेटतात आणि शेवट वर्षाला बॅलन्स शीट आपल्याला काही सेकंदामध्ये तयार होऊन भेटतं. पुढचा आहे तो सुरक्षितता. सुरक्षितता म्हणजे डेटा बॅकअप आणि पासवर्ड. कोणता व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची असते म्हणजे त्याची गुप्तता म्हणजे सुरक्षितता. तुम्ही जो व्यवसाय करताय त्या व्यवसायामध्ये जे रोजचे व्यवहार होत आहे ते गुपित ठेवणे. यासाठी काय केलं जातं, सुरक्षितता म्हणजे पासवर्ड प्रोटेक्शन याला दिलं जातं. एखादी कंपनी त्याचे व्यवहार असतील आणि त्याचा डेटा आपल्याला काय करावा लागतो, बॅकअप घ्यावा लागतो म्हणजे तो साठवून ठेवला जातो. व्यवसायाचं स्थलांतर झालं, व्यवसायामध्ये काही अपघात झाले आणि त्याच्यामुळे तुमचा डेटा खराब झाला तर या बॅकअपमुळे तुम्ही तो डेटा परत मिळवू शकतात. माहितीची सुलभ प्रवेश. कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा कॉम्प्युटर अकाउंटिंगमुळे लोकांना याचे ज्ञान मिळते आणि सर्व माहिती सुलभपणे याच्यामध्ये भरता येते, शक्य होते. त्याच्यामुळे जे व्यक्तींना कॅम्प्युटर चांगल्या प्रकारे येतं त्यांच्यासाठी कम्प्युटराइज अकाउंटिंग अतिशय महत्वाची भूमिका आजच्या काळामध्ये बजावत आहे. आता संगणकीकृत लेखांकनाची गरज का भासली, कम्प्युटराइज अकाउंटिंगची नीड का भासली, तर आजच्या गतिमान व्यावसायिक वातावरणात संगणकीकृत लेखांकन ही केवळ एक सोय नसून एक गरज बनली आहे. ते वाढत्या व्यवसायांसाठी प्रभावी डेटा व्यवस्थापन सुनिश्चित करते. पहिली गरज वाढत्या व्यवसायांसाठी डेटा व्यवस्थापन करणे ही पहिली गरज. आजच्या काळात व्यवसाय हे भरभराटीला आहे. लहान व्यवसाय असेल तो लवकर काय होतो, मोठा होतो. मोठा व्यवसाय झाल्यानंतर त्याचं डेटा व्यवस्थापन करणे हे अतिशय अवघड जातं आणि ते मानव करू शकत नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी कम्प्युटर्स अकाउंटिंग आलं आणि तुमचं सर्व डेटा मेंटेन करण्याचं काम या ठिकाणी कम्प्युटराइज अकाउंटिंग करत असतं. त्याच्यानंतर सरकारी नियमांचे पालन. त्याच्यामध्ये जुन्या काळात टीडीएस होतं. आजच्या 2020 नंतर जीएसटी आलं. त्या जीएसटीचं गव्हर्नमेंटने जे रूल्स दिलेले आहेत त्या रूलनुसार तुम्हाला कम्प्युटराइज अकाउंटिंग ऑटोमॅटिकली जीएसटी डिडक्ट करून तुमचं व्यवसायाला असलेला टॅक्स गव्हर्नमेंटला किती पेड करायचं याची सर्व माहिती या ठिकाणी ते देत असतं. त्यानंतर स्पर्धात्मक बाजारात टिकून राहण्यासाठी आजच्या स्पर्धेच्या काळामध्ये ज्या व्यवसाय संस्थेकडे कम्प्युटराइज अकाउंट आहे त्या व्यवसाय या बाजारामध्ये टिकू शकतात. ज्या व्यवसायामध्ये मॅन्युअल आहेत त्यांना सर्व हिशोब ठेवणे, त्याच्यातले व्यवहार शोधणे, त्याच्यातली अचूकता शोधणे हे खूप अवघड जातं. त्याच्यामुळे ते ग्राहक केंद्रित नसतं आणि याच्यामुळे त्यांचा खूप वेळ हा काय होत असतो, खर्च होत असतो. या प्रणालीमुळे व्यवसायाचा खर्च 15% पर्यंत कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे आर्थिक बचत होते. मॅन्युअल होतं तेव्हा खूप सारे कागद लागायचे, लेजर लागायचे. त्यानंतर जो अकाउंटंट त्याचं ऑडिट करायचा यासाठी खूप मोठा प्रमाणात खर्च येत होता. परंतु आता कम्प्युटर अकाउंटिंगमुळे हा सर्व खर्च वाचला आहे. एकच व्यक्ती काय करू शकतो, सर्व पुस्तकांचे व्यवस्थापन व्यवस्थितपणे करू शकतो आणि आर्थिक बचत झाल्यामुळे व्यवसाय त्यांचा जो पैसा आहे तो दुसऱ्या ठिकाणी वापरू शकतात. कम्प्युटराइज अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचे उद्दिष्टे काय आहेत. संगणकीकृत लेखांकनामुळे मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. पहिलं म्हणजे अहवाल निर्मितीला वेळ कमी लागतो. जे एक आपलं जो फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हा अकाउंटिंगच्या भाषेमध्ये त्याचं वर्ष म्हणून ओळखलं जातं, आर्थिक वर्ष म्हणून ओळखलं जातं. जेव्हा 31 मार्च येतो त्यावेळेस अहवाल निर्मिती करावी लागते. म्हणजे तुमचं बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, कॅश बुक असेल, लेजर असतील, हे सर्व तुम्हाला मेंटेन करावे लागतात आणि याच्यामुळे काय होतं, तुमचं अहवाल निर्मिती होण्यास मदत होत असते. त्यानंतर आर्थिक नोंदणीचे मानकीकरण. एक समान आणि सुसंगत नोंदणी सुनिश्चित होते. म्हणजे एकदा तुम्ही जो नावाने हेड तयार केला असेल कम्प्युटराइज अकाउंटिंग मध्ये त्या नावाने तुम्हाला वारंवार ते हेड परत तयार करावे लागत नाही. म्हणजे हा त्यातला एक फायदा होतो. वेळ आणि संसाधन वाचते. मानवी प्रयत्नांना कमी करून कार्यक्षमतेत वाढ करणे ही उद्दिष्टे साध्य केल्याने व्यवसायांना अधिक मजबूत आर्थिक पाया मिळतो. याच्यामुळे काय होतं, लोकांचा वेळ वाचतो, मानवी कार्यक्षमता कमी लागते. म्हणजे अकाउंट कमी वेळेमध्ये काय करू शकतो, व्यवसायाचं चांगल्या प्रकारे अकाउंटिंग करू शकतो. त्याची कार्यक्षमता वाढते, काम करण्यामध्ये त्याला उत्साह निर्माण होतो आणि याच्यामुळे काय होतो, त्याचा फायदा व्यवसायाला होऊ शकतो. अचूक आर्थिक विश्लेषण. निर्णय घेण्यासाठी डेटा अतिशय महत्त्वाचा असतो आणि डेटा जर अचूक असेल तर व्यवसाय आपल्या व्यवसायासंबंधित
सर्व निर्णय हे अचूकपणे आणि लवकर घेऊ शकतात. जर तुमचा डेटाच व्यवस्थित नसेल, तुम्हाला ती माहिती वेळेवर भेटत नसेल, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग हे अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट याच्यामध्ये गृहीत धरले जाते. आता फरक काय आहे मॅन्युअल आणि कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मध्ये? तर त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये फरक दिलेला आहे. पहिला आहे म्हणजे तो स्पीड. मॅन्युअल काम जेव्हा तुम्ही करत होते तेव्हा त्याचा स्पीड काय होता? हळू होता. आणि या ठिकाणी तुम्हाला हळूवारपणे काम करावं लागत होतं. त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जायचा. आता जर कम्प्युटराइज्ड अकाउंट आहे त्याच्यामध्ये काम काय जलद आहे. अचूकता. अचूकता म्हणजे काय? चुकण्याची शक्यता कमी असते. आता मॅन्युअल ज्या ठिकाणी तुम्ही काम करीत होते अशा वेळेस चुकांचं प्रमाण जास्त होतं. एखादा आकडा चुकला, एखादा शून्य जरी वाढला तरी तुमच्या पुढच्या किमती ह्या चुकत होता. परंतु जेव्हा तुम्ही कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग वापरतात याच्यामध्ये चुकांचं प्रमाण हे खूप कमी होतं. म्हणजे 90% पर्यंत तुम्ही काय करू शकता? ॲक्युरेटपणे अकाउंटिंग करू शकतात. डेटा साठवणूक. आता मॅन्युअलमध्ये भौतिक पुस्तके. भौतिक पुस्तके म्हणजे कोणती? त्याच्यामध्ये कॅश बुक असेल, डे बुक असेल, तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, ट्रायल बॅलन्स असेल, बॅलन्स शीट असेल, या सर्वांची वेगवेगळी पुस्तके होती. परचेसची वेगळी, सेल्सची वेगळी. म्हणजे अशा प्रकारे ही पुस्तके तुम्हाला मेंटेन करावी लागत होती. आणि जेव्हा तुम्ही बॅलन्स शीट बनवणार होते तेव्हा हे सर्व पुस्तकांचं जे शेवटचा बॅलन्स असेल तो तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये वापरला जात होता. आता याच्यामध्ये काय आलंय? याच्यामध्ये डिजिटलायझेशन आलेलं आहे. म्हणजे काय? तर तुम्ही जेव्हा कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग वापरतात तर अशा वेळेस तुम्हाला कंपनीकडून डिजिटल हार्ड ड्राईव्ह किंवा क्लाउड सिस्टीम दिली जाते. म्हणजे तुम्ही जो डेटा आहे तो ऑटोमॅटिक तुमच्या डेटाचा बॅकअप क्लाउडला काय होत असतो? सेव्ह होत असतो. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला 10 वर्षापूर्वीचा किंवा 15 वर्षापूर्वीचा जरी डेटा मागितला तरी तुम्हाला क्लाउडवरती तो आहे त्याच प्रकारामध्ये भेटू शकतो. गुंतागुंत प्रक्रिया. आता जुनी जी प्रक्रिया होती ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती. जास्त त्याच्यामध्ये कामकाज करावं लागायचं, पुस्तके मेंटेन करून ठेवावं लागायची. एक पुस्तक हरवलं तरी तुमचं अकाउंटिंग होत नव्हतं. आता काय याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रशिक्षणाची आवश्यकता असते. नवीन कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मध्ये त्या अकाउंटंटला किंवा जो तो कम्प्युटर अकाउंटिंग करणार आहे त्या व्यक्तीला तुम्हाला जास्त प्रशिक्षण द्यावं लागतं. जेव्हा तो व्यक्ती प्रशिक्षित होतो तेव्हा तो काही सेकंदात किंवा काही मिनिटात तो सर्व डेटा तुम्हाला ॲक्युरेटपणे त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे हा फरक तुम्हाला संगणकीकृत लेखांकनाचे याच्यामध्ये पाहायला भेटतो. पुढं काय? खर्च. जुन्या काळामध्ये या सर्व गोष्टींचा खर्च जास्त होता. आता याच्यामध्ये खर्च तुम्हाला कमी पाहायला भेटेल. जो सॉफ्टवेअरचा खर्च असेल तेवढाच खर्च तुम्हाला या ठिकाणी करायचा असतो. सुरक्षा. जुन्या मॅन्युअल पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं मी मागच्या वेळेस एखादी बुक हरवली किंवा तुमच्या कंपनीमध्ये आग लागली किंवा एखादा अपघात झाला, ते पुस्तके जाळली म्हणजे तुमचं सर्व अकाउंटिंग करप्ट. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध राहत नव्हती. आताच्या याच्यामध्ये तुम्हाला बॅकअप आहे, सुरक्षा आहे. म्हणजे सायबर धोका जरी झाला तरी तुम्हाला याच्यामधले सर्व वस्तू काय करू शकता? तुम्ही तुमचे रिकव्हर करू शकतात. विश्लेषण. जुन्या काळाच्या मॅन्युअलमध्ये कठीण आणि वेळखाऊ विश्लेषण तुम्हाला करावं लागत होते. म्हणजे एखादा व्यवहार झाला तर त्याचे नॅरेशन तुम्हाला त्या ठिकाणी खाली लिहावे लागत होते. आजच्या कम्प्युटर अकाउंटिंगमध्ये तुम्ही शॉर्टमध्ये तुमचं नॅरेशन लिहून ते व्यवहार पूर्ण करू शकतात. याच्यावर आपल्याला काय निष्कर्ष निघतो? तर संगणकीकृत लेखांकन हे आधुनिक व्यवसायासाठी एक चांगल्या प्रकारचं साधन आहे. ज्यामुळे काय होते? व्यवसायाची कार्यक्षमता, अचूकता आणि सुरक्षितता आणि व्यवस्थापन करण्यासाठी अतिशय महत्वाचं काम यामध्ये ते करत असतं. अशा प्रकारे हा लेक्चर आपण या ठिकाणी बघितला आहे. कम्प्युटर अकाउंटिंग बद्दलचे जे नोट्स असतील विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये हवे असतील तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती या लिंक नोट्सची PDF मी तुम्हाला शेअर करेल आणि त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला शेअर करेल. हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास नक्की प्रयत्न करा. थँक्यू.